गरम करीन बर देते शाळा माबी खिचडीच खातात काय डोकसा चालते ते असणार आणि एक खिचडीने इथला नांदरले शे हे बिचाऱ्यांना तरास मग बोलतच नाही तुमले कोण वायबार उपाय करीन बो असं म्हणेन खायले तर बाकी ना नाही ते तुम्ही संध्याकाळला दामा धरेले ना माय वो आज का नाही म्हणा डोकं बी दुखी राह ना हात पाय बी बटा गयल गेल खिचडी टाक देऊ का आई खिचडीने इथला सत्यानाश करेल सांगायला पोरेल दल तर तुम्ही एकच भाकर टाकत जावा बहिणी सोन अर्धी अर्धी खायला जावा पण भाकरच टाकत जावा हाय तुम्ही खिचडी परसाद आहे ना संध्याकाळी कुकरने शिट्टी वाजणे का मुकलासले असं वाटत पडा रे अरे झोप अरे गोधडले अरे अरे आई माईने आज बी खिचडी शिलगायले रे भू फक्त तुम्हाला तराडा मग बोलतच नाही त्या सैन करताना जास्त ओर बी नका करा बहिणी सोन भाकरी बी टाकले जावा कधी मध्ये खाणं जर चांगलं राहिलं ना जुना म्हातारा आहे बाबा लोक आहेत ना ज्या 40ने पुढे आहेत 50ने पुढे त्यासले विचारा त्यासल्या म्हाताऱ्या जर दुपारले भाजी सरी जाय ना चालू भाजी बनवापेक्षा भाकर राह ना भाकर नाकाला मोठ देत त्यावर तेल टाक देत गुई चुरी देत गुई नाकाला तेल नाकाला बरोबर आहे ना बाबा हो असा दानगरला म्हातारा राहत आवतले जर बैल चाले नाही ना त्याला एकच गुमा बसाडी देत मग इथला दानगरला ना असा वजनदार राह आता एक 23 वर्ष ना पोऱ्यानं हातले पाठवताना गया मग गुंडाईन फिर राहतात त्याला म्हणतात कार भाऊ काय होय गे म्हणे महाराज मला बकरीन गोमाल दे तुने अण्णा पानड सो बकरीन गोमाल दे ना हात मोडले ना तुने उलगेल वावर ताकदच नाही राहिने हो कधीतरी खिचडी बरीशी आई रोज संध्याकाळी डोकं दुख राह ना हात पाय गयलचे खिचडी टाक देऊ का आई बनच कर द्या बहिणीवर खावायला चांगलं पाहिजे पहिला म्हातारा आहे ना रात्री उडीने दाय बेंजेत सकाळी काय असा दांगला राहत ना हा महाराज 5-5 7-7 क्विंटल ना दगड राहत त्या दर्जामा म्हातारा असा उचलीन मागे फेक देत आता बी काही म्हातारा शेत जिवंत त्याने दगडा उचले शेतच त्या 5-5 7-7 क्विंटल ना आपण एक बाईने दुपारनी बरी बकरी फिर राहील ती पोऱ्याला म्हणे भावड्या चांगलं दूध दिकी राहिना लहरी म्हणील दरी बावड्या घ्या धरलंय ना गरमा कोंडिलीने दरवाजा लायला ना बावड्याला म्हणे भाऊ मोठाल म्हणे शिंगडा दर दाखलाल म्हणे तांगडा दर आणि मग माई बोगणी लिसने दवाल बसणे बकरीने अशी लात मारी ना पुल्ला बिदड आले मांगला बिदड आले माय बोगणी जांभली मरी जावा नसे ना खावला आले चांगलं नाही काय ताकद रे आपला पोरेले खाणं म्हणजे काय सकाळी मग झोप माय उठा माल पाव अरे तू पाव काय हात पाव घ्या रे काका तू भाजी बाकना काला खा रे हो पाव आणि त्या पाव खाणारा पोरेने डेबऱ्या येवल्या ना हात पाय इतरला काय लाड करी माणूस इच्छा बिवस माणूसनी पण त्या येवल्या डेबऱ्या इतरला हात पाय नाके वाटे शे बाबा उन्हा बो काय नाही बोलतो ताजरा आहे हो आप्पा काय बाबा उन्हाने काय लाड करी माणूस विठ्ठल 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 जीवन जगत असताना असं जगावं महाराज आपल्या रडतील विशेष नाही दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे याच्यावर दृष्टांत सांगत होतो एक साधू महात्मा भिक्षा मागत होता भिक्षा मागत असताना समोरच्या गलीतून प्रेत जात होतं महात्म्याला असं वाटलं जर प्रेत जात आहे आपण कुठंतरी थांबलं पाहिजे भिक्षा मागणं योग्य नाही या साधू महात्मा थांबलेले होते एक संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगते बेटा समोरून प्रेत गेला आपल्या गल्लीतून जा ना बेटा मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला ये ना बघून 9 वर्षाची पोरगी जाते आणि तिकडनं फिरून आल्याच्या नंतर माईला सांगते आई ग मरणारा म्हातारा स्वर्गात गेलाय ग साधू महात्मा ऐकत होता साधू महात्मा विचार करत होता भगवंत तुझ्यावर पूर्ण आयुष्य खर्च केला अजून मला कळत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला एक 9 वर्षाची पोरगी सांगते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला साधू महात्म्यानं झोली कमंडलू बाजूला ठेवलं आणि जाऊन त्या बाईचे पाय धरले त्या 9 वर्षाच्या पोरीचे पाय धरले म्हणले बेटा भगवंतावर एवढं आयुष्य खर्च केलं तरी मला अजून कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला तू 9 वर्षाची पोरगी अभ्यास कुठं केला तू त्या 9 वर्षाच्या पोरीनं सांगितलं बाबा याच्यासाठी मोठा अभ्यास करायची गरज नाही मग बेटा बाबा
माणूस मेल्याच्या नंतर किंवा स्त्री मेल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमाग, प्रेत यात्रेच्या पाठीमाग चालणाऱ्या लोकांमध्ये एक राऊंड मारायचा. जर का प्रेतच्या मागे लोक म्हणत असतील अरे काही का असेना माणूस लय भारी होता हो, कोणाच्याही संकटात धावून यायचा, कोणाच्याही सुखदुःखात उभा राहायचा, कधी कोणले उभरणार नाही, कधी कोणले गाया गलोच करत नाही, कधी कोण वाईट विचार करा नाही, कधी कोण नुकसान कर नाही, समजिले होत्या स्वर्गान प्राप्तीशे म्हणे. आणि जर प्रेत यात्रांमागे चालणारा लोक म्हणतो होते बरोबर गे रे कोणा बी जमेल मोठा की झाला उजी नीच होता हो, समजिले हो यांना तट्याचा हाजरी लागी बो असं. म्हणजे स्वर्ग आणि नरक इथंच आहे महाराज, नाही का सांगायचं तात्पर्य. म्हणून जीवन जगत असताना असं जगायचं ना, आपले रडतील यात विशेष नाही, दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. हा पण आपल्याला सवय अशी झाली आहे ना, जिथला किडा पाडता येतील तिथला किडा पाडता साप. काय भेटतं कोणाचा द्वेष करून काय भेटतं मला सांगा ना. द्वेष करून भेटतं काय, समजा कोणीतरी मध बसेल एखादा पोरगाशे, तो म्हणा वय ना वय मना मित्रने मी त्याला दुश्मनी नजर मध्ये कस होई, त्याला काहीच माहित नाही, मी आता कितला बी कुटाणा करस होई, त्याने नुकसान होई का मना सांगेल वर. उलट माले त्रास करली राहिनो ना मी, बरोबर आहे की नाही. दुसऱ्यांना सुखमा आपले दुःख वन म्हणजे यानीतला मूर्ख माणूस कोणीच नाही शे. कारण आहे ना मी हे का सांगतो माहितीये का, मी स्वतःची जगायची पद्धत बदलून टाकलेली बापूसाहेब रविदास साहेब. मी जगायची पद्धत बदलून टाकली कशी माहितीये का. विठ्ठल विठ्ठल मला जरी एखाद्या व्यक्तीमध्ये दोष दिसला तर मी स्वतःला पहिले आरशाच्या समोर उभा करतो आणि मला माझाच प्रश्न असतो, रवी किरण तू त्या बाबांमध्ये दोष काढत होता, त्या दादामध्ये दोष काढत होता, तू तेवढ्या लेवलचा आहे का, तू तेवढ्या लायकीचा आहे का. कारण आता असं होई जायचे कीर्तनकारच नाही क्लिपा व्हायरल होतीस ना, कोणी बी काय बी कमेंट्स करस, अहो कीर्तनकार शेकान यांनी असं करो का, ऐकून सांगस माहिती का, ज्याशने बायका बी ऐकत नाही त्या नालायक सांगतात. हो हो बायको ऐकत नाही तू आमलेशी काळजी का रे हो उलगेल वावर ना गंदा मार गंदा. दुसऱ्याचा दोष काढण्या अगोदर तुम्ही स्वतःला एकदा आरशाच्या समोर उभं करा आणि स्वतःला क्वेश्चन करा, रवी किरण तुला दुसऱ्याचे दोष दिसतायत, दुसऱ्याचा दोष काढण्याच्या लेवलचा तू आहे का. आणि जरी तुला दोष दिसत असतील तर पहिले तर तू दोषी की तुला दुसऱ्याचे दोष बघण्याची सवय आहे. पहिले तो दोष तुझा घालव, नंतर तू दुसऱ्याचा दोष बघ. विठ्ठल विठ्ठल जगायची तर बदला, जगायची तर काय ना, दुःख तर जीवनामध्ये हो, कोणाचा द्वेष करण्यापेक्षा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाची पेरणी करा. किडापाडामा काय शे, बरोबर आहे की नाही. किडापाडामा उलट माणसे तुटत, तुम्ही तारीफ करा तो दुसरा सांगस ना भाई, तुला बोलता नाव काढ राहता भाऊ, न कळत तो माणूस आपल्यावर प्रेम करस. पण त्याने जर सांग भाई तो ते तुला किडा पाड राहता भाऊ होत ते भाई त्याला ते आपला समजी राह तो ते नीचे रे, म्हणजे तुमच्या पदवी तुम्ही बरोबर कमाईले तर भजाशे किडा पाडाम सवय असतात. म्हणून द्वेष करून काय भेटतं आपल्याला, बरोबर आहे की नाही. द्वेष कोणाचा करायचा नाही, जीवन जगायची तऱ्हा बदलून टाकायची. नाही तर दुःख तर जीवनामध्ये आहेच, जीवनामध्ये दुःख काय कमी आहे का. हा तुम्हाला सांगू का, प्रत्येक नगरमा दांगडू, प्रत्येक नगरमा दांगडू शेत थोडक्यात सांगू का, समोरासमोर घर होतात, त्या दोन्ही नवरा बायको इतका प्रेम मारा आहेत त्यासनं कधी वादविवादच नाही होईल. आणि दुसरा घरमा नवरा बायको त्यासनं इथला दांगडू सकाळ संध्याकाळ दांगडू. हाव ज्याना घरमा दांगडू होता तो म्हणे मी बायको ना अख्खा मन सारखं वागस, तिले जे आवडस तेच करस तरी बी मन घरमा भांडणी सरतीत नाही. हाव बायको संगे कसं वागत अशी यान बायको बी नाव बी हसतच रास म्हणे. म्हणे दादा आता आहे भाऊ म्हणे काय, अरे मी अख्खं बायकोनं मन सारखं करस तरी बी मन बायकोने म्हणे लढाई वसच म्हणे याय बर्मा 2-3 वेळेस, तू बायको संगे असं कसं वागस म्हणे, तुम्ही दोन्ही नवरा बायको हसतच दिसतं म्हणे माले. म्हणे भाऊ तुना घरमा जो दांगडू आहे ना तोच मना घरमा विषय, पण मी जगानी पद्धत बदलाय टाकेल म्हणे. कस काय, मना घरमा बी दांगडूच म्हणे, पण मना घरमा जर दांगडू चालू होई ना मन बाहेर आणता रांता लाटणं उडी फेकस म्हणे. लागी घेते ती असच, नाही लागणं ते मी असस, दांगडू ते आमना बी गरमाशे, फक्त जगानी पद्धत बदलाय टाकायची.
आणि हो पद्धत बदलायच टाकू नाही का. ज्याने जगायची पद्धत चेंज केली त्याच्या इतका सुखी कोणी नाही आणि दुसऱ्याला देखील नाही जवळ बी नाही. मी गली माहीत आहे ना तू उंच ओटा न करू एक म्हातारा वट्टावर बसेल होता चेहरा उतारीशने बसेल होता म्हातारा. म्हणता का हो बाबा आजोबा इथला नाराज का बसेल तुम्ही. शेलगाव हो महाराज एरले तेंबर पाणी नाही हो. म्हणतं तुमनं नाही हो बराच लोकेश नाही एरिसले पाणी नाही म्हणे एरणं नाही हो बाबा. म्हणता मग म्हणे मग तेंबर पाणी नाही ते काय वाटत नाही म्हणे पण बाजूवाला नाटी राहिनी नाही ना. म्हणजे स्वतःना दुखमा दुखी नाही इथला दुसरा सुखमा दुखी शे कितला वायबार होय बरोबर आहे की नाही. त्यानापेक्षा त्यालाच आनंद मजा येईन बेटा भाई तू काय तकदीरवाला आहे तुला काय पुण्य होई तू एरले पाणी तू एकाच पिकनी करता जरी एकाच पाणी करता पीक वायबार जास होते तो उलट सांगे बर लेबू बरोबर आहे की नाही तू न वावर बोली लेबू. पण आपण द्वेष करा मग आपलं नुकसान करले तर कधी बी एक गोष्ट ध्यान ठेवा आणि कोणा का पोरांना लगीन जमेना हाय रातले पटा जणीशी नाचिले हो. हा आते जर तुम्ही गरीब ना पोऱ्यानं जमी घेईन त्यांना आहे नाही रातले तुम्ही नाचिली ना ते भगवान तुम्हाला पोऱ्यानं पटकर जमार देईन. पण बाकी नाही ना जमेत कोण पोऱ्यानं जमना ना वट्टावर बशी बशी आहे ना झालं आपलं 2-3 बिघा जास्त या ना ते या पा चाच भर नाही तरी उपाड दिनी झाली पोर कस काय उपाडी रे. अशी जर दानत राही नी 29-30 ना नाही 35 ना व्हायचंय तरी भेटाव नाही ना. नीतिमत्ताच चांगली नाही ना क्योंकि कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी. नीतीचा खेळ आहे महाराज. हो माणसाने जगायची पद्धत बदलायला पाहिजे. अभिमन्यू मरण पावले. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील विशेष नाही कौरव रडत होते दादा. मग पांडवांमधला मोठा पुत्र युधिष्ठिर ज्यांना आपण धर्मराजा म्हणत होतो धर्मराजानं कन्हैयाकडे बघितलं कृष्ण भगवंताकडे बघितलं कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे भाई कि लाडला तेरा तुझे छोड़ के चला गया कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया. क्या सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि तेरा लाडला हमें छोड़ के चला गया. कृष्ण भगवंत विचार करत होते आता हा संदेश तर मलाच सांगावा लागेल कारण पांडव पुत्र मेला ते तर जाणार नाही कौरव दुश्मन आहेत म्हणून ते जाणार नाही मला जावं लागणार आहे. पण मैतीचा निरोप सांगायला सुद्धा माणूस हुशारच लागतो बरोबर आहे ना. मैतीचा निरोप सांगायला सुद्धा माणूस हुशारच लागतो. हा पहिले मौतना निरोप सांगायला ना माणसे धाडेत. ते मौतना निरोप सांगाल पहिले माणसे जाय आता सध्या ना मोबाईलवर दकी जास. हा या मोबाईलमुळे काही गोष्टी चांगल्या बी व्हायलेत आणि काही गोष्टीच नाही. इथला सत्यानाश झाला ते बिन माय बापनं लेकरू आहे कव बी रडी पड असते. बिन माय बापनं लेकरू आहे कव बी रड असते कव बी आराया मारा बेकार आहे. या मोबाईलमुळे काही गोष्टी खूप चांगल्या व्हायच्यात आणि काही गोष्टी इथल्या वायबार व्हायच्यात. मोबाईल जर सांगा ना तरी आपलं अर्ध कीर्तन होई जास मोबाईलवर. हा इथलं बेकार काम होई द्यायला मोबाईलच ना. एक भाऊ ना घर गो मी पिशवीठी बायकोनं गारानं सांगायला लागे म्हणे महाराज बायको म्हणे हाप मॅडशी म्हणतं घरी घरी क्षेत्र हो तुला तसं वाट राह ना नाही म्हणे महाराज तुम्ही असू नका ज्याशने बाया आजर आहेत त्याशने नाही ते घर जाईन काटा काढतील बा. हा तो नीच बोल राहता त्यांना मागे तुम्ही बी अशी राहता. बायकोले डोकावर नाही शिव महाराज म्हणतं काय म्हणे ती पाहुणा देखत नाही पै देखत नाही कोणा बी समोर काही बी बोली पडच म्हणे कव बी लढाई करच म्हणे. मॅडशी म्हणे मन बायको म्हणतो होईन बा आपले काय करणे आपले बी तर जेवण करीन निघ नव्हतं कीर्तन करीस नाही तुन बायको येडी राव का 150 राव मला काय करणे मला खावाल बेटी गण होई गे मन म्हणा 41 लेवाना निघाणार असं आपलं. त्यानं दुःख ऐकली ना नेमका जेवणले बसलो आम्ही. आता जेवणले बसलो ती एकच घास उचला तिथला मग तो भाऊ ताटवरते उठीन जिना वाटे 10 भावर मग मन ध्यान माही गे भाऊ सांगे मन बायको हाप मॅडे म्हणे महाराज म्हणतं तो भाऊ वाची जाईन मालेच कुठी टाकी आई बहीण मी बी त्यान मागे जिनावर लागसा 10 भावर. त्याने मनकडे देख म्हणे तुम्ही का बघुनात म्हणे महाराज म्हणतो तू पै होणार मी बी पै होणू नाही हो म्हणे महाराज खाली रेंजना प्रॉब्लेम आहे म्हणेन वरून तो म्हणे हो आप्पा हाय खालेच सांगतार मी खाता खाता पयतून वर ब्यायची. या मोबाईल कोठे कोठे फसाडतील काहीच सांगता येत नाही.
इथलं बेकार काम जायला मोबाईलच ना. हा सांगू का मोबाईलच ना. एक भाऊ आहे ना फेसबुक चलावता चलावता काम करीश नाही जायला आता. फेसबुक चलावता चलावता त्याला सुधारण नाही दुसरा घरमा घुसे घ्या त्यानं घर समजेश नाही. हा कॉटवर बशी घ्या आणि ती बहीण बी सिरियल दाखवा मा इथली येडी होती. तिला बी असं वाटणं म्हणा मालकच उन्हा भो सिरियल दाखवा मा तिने बी चहा टी देना चहा ना कप भरीन या जोडे टी देना. अहो तो लगून व्हॉट्सअप माझ होता त्याने तो कप उचला पेवान टाइमले वर्धक ओ बापरे आहे दुसऱ्या घरने पिओ पी रे भू पटकन निघू दे म्हणे नाही ते घरना मालक उन्हा तेव्हा आपलं लेंडर फुस कर दिन म्हणे. घरना बाहेर निघिरांता आणि नेमका घरना करा मालक बिदारमा याना निघाना गाव त्यांना येवाना गाव यानी त्यांकडे देख त्यांनी यांकडे देख घरना मालक त्याला सांगे मी का तुम ना घर मागुशी गहू म्हणे कारण तो बी फेसबुक मावता. इथलं येड करेल या मोबाईलच नाही कल्पना बाहेर बेकार कामही जायला. आको सांगू का मोबाईलच ना काय काय चांगलं बी व्हायले बरं असं नाही म्हणत मी वाईटच व्हायले. मोबाईलच मुळे ना फार का त्या बिवाडी घ्यात महाराज. पहिले मोबाईल नाही होतात ना पोरले जर त्रास होय ना बापले चिठ्ठी लिखे पत्र लिखे पहिले या जुना बाबा लोकेशले चांगला अनुभव हा त्यांना पोरेले नाही समजावते आमना बरोबरीवाला असले समजे 90 वाला असले खरे ना बाबा. हा पहिले जर कदा पोरले नवराने त्रास करा ना तर ती पत्र लिखे बापले ते पत्र 3 दिन मा पोचे आणि मग तथा मायबाप बसेत पोरले तराज वो काय करा ना मग कार्ड लिखी द्या आपला कपाशी कुपाशी शंका सुंका बट मिटाडीस ने मग जायजा कार्ड लिखे बाप ते कार्ड 3 दिन मा पोचे येल कार्डाना 3 दिन जावाना कार्डाना 3 दिन आणि त्या कार्डामा लिखेल राय बहीण आपला वावरना कामे चालू शेत बट आवरी सावरी 8 दिन मधून बापले 10 दिवस कितला दिन होय ना 15 14 15 दिन होई जायत ना. हाऊ पोरगी लेवाल जाय बाप जवळ अंडेनी लढाई होई जायला शे पोरले लेवाल जाणं शे हाऊ तटे जाय आणि ती अंडेर तर कानमाना बनायला राहत जवाईने त्या बापले दकाडे तुमना जवाईने काय नाही मला 2 ग्राम ना कानमान्या बाया बनाय दिल्या कारण 15 दिन मग वातावरण क्लिअर होई जाय. मग आहे फार का काब वाढण्यात थोडं काय बोलणी माय सासू नवरा लगेच फोन पप्पा तुम्ही काय चांगलं कांदा आणता का नाही ओ बापरे. मग पोर जरी इथलं जड तर पान फेकी राय नाही ते बाप आय गे करीन का बाप जरी नाही म्हणत बाकी नाही माय वाव माय पोरले माठ टाकतीन त्या तून पोरं जिथली बेकार आहे त्यातले माठ टाकीन. हा पहिले होत ते पहिले पोर देवान टाइमले ना सासू चांगली भेटायला पाहिजे असा नवस होतात. हा ते चांगली भेटायला पाहिजे असा नवस राहा बेकार उलट होई जायचे. हा आपण सांग पहिले या जेव्हा सासवा शेत ना ज्या 40 पुढे बनी जायचे ना या सासवा इसले विचारा इसण्या सासवा जर घरमा दांगडून एक बी शब्द ना तोल जाय नाही तर सासू या बहिणीशी या माईसले सांगे ऐ वाजा नको वाजव नाही ते मना आठवलं दुसरी करले तू आता सासू वासना ते शिट्ट्या पुकानच बंद होईल. हा कुवाराला भेटत नाही अर्धा ना कवय नंबर लागेल अवघडे. मोबाईल नेलंय सत्यानाश करेल शे. पहिले मोबाईल नाही होतात ना मैतना निरोप सांगायला माणसे जाय आणि मैतीचा निरोप सांगायला माणूस पाठवायचा ना तो सुद्धा हुशारच असला पाहिजे. हुशार माणूसलेच दाडेत बरं म्हणे आजी मरणी सत्य घटना आहे बरं बाबा किरण बाबा सत्य घटना आहे म्हणे आजी मरणी मन चुलत चुलताल म्हणे अण्णा तू जाय रे सकुबाईला ये म्हणे खेत्याकडे रास म्हणा आत्या. मग म्हणे मी जासो म्हणे देख अण्णा जाईर आहे ना पण पोरले गाबरा करजो नको तू माय मरी गे असं नको सांगतो ते ना माय मागायला जीव होता म्हणे तिले झटकाई जाईन पोर उपडी जाईल. मग जरा सुधारित भाषा मा सांगतो म्हण चुलता 150 होता मी बट बरोबर करलीस मला नका सांगा म्हणे आणि बाकी ना आगाव राहतच चांगलं बी सांगायला जाऊ ना तर मी बट बरोबर करलीस आणि या बट बरोबर करलीस वाला फसतच. एक बाई सासू सांगे म्हणे आत्या मला पुरणपोळीशी काढल्या म्हणे देख बहीण पुरणपोळी जर बनवणी होय ना उडीद येताशी जाट टाकू म्हणे म्हणजे जागेशीर बहिणी म्हणतो हरभरा दायशी जाट टाकू तुला जर गुड न पुरण करणं गुड टाक द्यावा ना साखर न करणं साखर टाक द्यावा ना इथलं कणिकले इथलं मीठ लेवाना असं पीठ मळाना असं सगळी पद्धत सांगते आणि देख बहीण पुरण टाकायला बसीना असा लोया लेवाना तिथला माय 150 सुनबाई म्हणे बस आत्या मला बट माहिती म्हणे मग बट माहिती आत्या घर निघ गई आणि आई बहीण पायटे पुरण करली ना पीठ मळली ना पुऱ्या टाकायला बटणे पण पुरण वरतेन बरा ना का खालतेन बरा ना दुपारना 3 वाजायला पुऱ्या टाकत बटणी पुऱ्या सजण्यात नाही आगाऊच फसतस.
हो मन चुलताला सांगेत देख रे अण्णा नेमन सांग हा बघ मी बड बरोबर करलीच म्हणे आव घ्या म्हणा आत्यान गावले म्हणे सगूबाई म्हणे काय रे भाऊ कथा होणार अण्णा काय नाही बहीण म्हणे केतो बैले लेवाल जायला तू म्हणे आता बैले लेवाल भाऊ जायले पहिल्या बाईसले जर माहेर न कुत्र दिखे तरी आनंद होई अहो ते चुलत भाऊ होता साधा आनंद होईन का हा खरं मर या मोबाईलच सत्यानाश करेल तो माझ्या नाही ते पत्र वाचाल सुद्धा गली आली ना अख्खा चुलत काका चुलत मा काकू बटे ही बसेत हांडीर बेटीनं जर पत्र येते काय लिखिलोय बामनी डिक्रीनी काय लिखिलोय मन भाचीनी बट्टी गली ऐकाली बसे इथला जिवाडा होता आणि या मोबाईलच नाही इथला नेतात पेट देणार ना बाप जर अंडेरले फोन लावस नाही जवाईन जर उचला ना तो जवायला सांगस मन अंडेर पान द्या अंडेरच सांगस मन बापे सांग द्या मी झोपी जायला सांग द्या जिवाडाच नाही राही ना महाराज हा त्या म्हणा बाबा सांगेत म्हणे अण्णा जाशी ते नेमन सांगतो बरं रे पोरले घाबरावतो नको मी बरोबर करलीस म्हणे आव घ्या सखूबाई म्हणे काय भाऊ म्हणे मी बैली लेवायला याची बहीण मनात त्याने लगेच घाई माते भाऊ येले म्हणल्यावर स्वयंपाक लागती ना आणि तवय ना स्वयंपाक काय राय पिठलं पोया तो बी पाहुणशार होई जाय बरोबर आहे की नाही खिचडीन भज्या तो बी पाहुणशार होई जाय तवय तांदूळच ना नेतात होता बाबा खिचडी ना पाहुणशार आहे पाहुणा जर उन्हात ना गरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाड्यात कुठे नको जाऊ बा एवढा धाक होता तांदूळ भेटत नाही आ ते राजकारण म्हणा रबिमाल समजत नाही पण नरेंद्र मोदी साहेबने इथला नेतात पेट टाका का नाही आमना गलीमा एक गरीब माणूस आहे मंजुळी होणं म्हणे रवी किरण बाबा म्हणता काय अरे यार पूर्ण लग्न दर आहे ये साखरपुडा आपल्याकडे शेकी सामा रुपयाने त्याला म्हणतो तू टेन्शन कसा नाही राहणार आहे साखरपुडाना जिथला तांदूळ लागते तिथला मी दिसून तुले मना हात धरले गे त्यान घर त्याने गोंटा दाखाडात साखरपुडा करीशने बी 3 क्विंटलनं गिरायक दगजो पाहून म्हणे म्हणे हिंमतच सुटी गेली काही इज्जत घालाय गे बू म्हणते याला तांदूळ सांगेश नाही मोदी साहेबच ना मोठा उपकार घ्या हो खिचडी तळण बनाय देत पाहुणचार होय जाय पहिले नाही का हो आता नेमकं मन काकानी जेवण करले ना जेवण करीस नाही मस्त दारमा झाड होतं झाड काल खाट टाकली नाही गादी टाकली नाही झोपिली ना मन सुलताने अहो 4:30-4:45 वाजा लुटना म्हणे सखूबाई चहा दे म्हणे म्हणा त्यांची आठी दिनी यांची चहा पिली नाही म्हणे बहीण ते शर्ट टांगेले घरमा ते काढ दे म्हणे शर्ट अंग मा घालले ना मग सांगा सखूबाई म्हणे काय रान्ना म्हणे काकू जात राहिली मी तुल्यवाली येईल शे म्हणे ऐक वय सांगा ना होतं काय झोपिली ना तू बाणड सुरत ना हा म्हणजे निरोप कवय सांगू हाय बी तुला सुधरत नाही हा असा बाणाटच ना काम नाही होतं नौतना निरोप सांगायला हुशारच माणसे लागेल आता नेमकं कृष्ण भगवंत जात होते कृष्ण भगवंताला सांगितलं युधिष्ठिरने धर्मराजाना की कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाल हमें छोड़ के चला गया कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे कृष्ण भगवंत म्हणतात मला तर करावं लागणार आहे पण कृष्ण भगवंत जेव्हा सांगायला निघतायत ना मनातल्या मनात विचार करतायत जर का मी सुभद्रेला सांगेल सुभद्रे तुझा ऐकुलता एक पोरगा मरण पावला सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठते भरपूर प्रश्न येत होते मनात गेल्याच्या नंतर सांगायची सुरुवात सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला दादा कुठे रे गेला तुझा अभिमन्यू गेला अरे दादा कुठे गेला सांग ना अजून कुठे युद्ध चालू आहे का कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या लेकाला नाही ग बाई मग अरे माझा मुलगा आहे तसा योद्धा तू कुठेतरी युद्धाला पाठवला असेल म्हणले नाही ग बाई मग रे दादा तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला देवानं विचार केला होता जेव्हा तुझा मुलगा मरण पावला ही बातमी सांगेल ना सुभद्रा खूप रडेल खूप अवकाडा करेल स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल अशी सगळी कृती डोळ्याच्या समोर घेत होते पण असं काहीच घडत नाही सुभद्राच्या कानी पडलं तुझा ऐकुलता एक पोरगा मरण पावला हे ऐकल्याच्या नंतर सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही देवाला वाटलं बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली आणि बाईच्या डोळ्यातून अश्रू नाही निघाले तर वेडी होण्याची दाट शक्यता असते बाईच्या कानावर दुःखद बातमी पडल्याच्या नंतर तिच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे जर रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते देव विचार करतात कदाचित सुभद्रा वेडी झाली की काय तिला दुःख सहन झालं नसेल हो हिची मानसिकता गेली वाटतं सुभद्रे अगं रडना अगं तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला तुला रडायला येत नाही का सुभद्रे अगं रडना अगं तू माय आहेस की दुश्मन काय दगड्यासारख्या हृदयाची झाली ग सुभद्रे रडना सुभद्रानं देवाकडे बघितलं देवाला सांगितलं देवा तू मला रडायला सांगतोय मला रडायला सांगतोय म्हणले हो
तुझे संत बडाई मारत असताना सांगतात, चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिविना. गीतेमध्ये तू स्वतः सांगतो ना, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले. जर तुझ्या सत्तेशिवाय इथं झाडाचं पान हालत नाही, माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं सांगितलं, बाई हो खरी गोष्ट आहे. देवानं मान हलवली, म्हणले मलाच वाटत होतं. देवा तू आमचा भगवंता, तू आमचा भगवंत आहे, तू भक्तांचा वाईट विचार करणार नाही, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव. आणि माझा मुलगा मेला म्हणून जर रडायला सांगत असशील तर तू आमचा भगवंत. मग आता तुझी इच्छा पूर्ण झाली, हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू, करावे ते म्हणी. साधकांनी सांगितलं, ठीक आहे, आम्ही सुद्धा संकट आल्याच्या नंतर समाधानी जीवन जगू, पण समाधानी जीवन जगण्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था. आता वाजलेत 11. किती वाजले? 11. कीर्तनाचा टायमिंग 9 ते 11. तुम्हाला 11 वाजे जायला मन गडार 5 मिनिटं बाकी आहेत. तुम्ही गडार मला टाइम सांगा कितला वाजेल. चालू गडायच ना विचार, मी बिघडेल नाही. तिनं 11:15 टाइमला जर सिलसरी घ्या त्याला मी जबाबदार. म्हणजे तुमनं सरळ सरळ म्हणणं शे आपण 15 मिनिटं चाल देऊ असंच ना? का चाल देऊ? माझे कार्यक्रम कंटिन्यू आहेत. मी पहिलं कीर्तन केलं मुंबईला, दुसरं केलं सुरतला आणि तिसरं कीर्तन नवापूरमध्ये केलं. मी तुमच्याकडे आलो. प्रवास मग मी चांगला लंबागूच जायला. हा, आणि टायमिंग बरोबर होई जायचे. मला असं वाटतं ना आवरायला पाहिजे बुवा. मी काय करू? चालते. हा, म्हणजे तू दाढी का शिलगी जाय ना, मन बिडी चेटाळले देऊ. वा लोक हुशार आहे तुमनाकडे. काही हरकत नाही, 10-15 मिनिटं बोलायला मला काही अडचण नाही. फक्त एवढे, फौजी साहेब कुठे आहेत? हा, बाबाच होते ना? वा वा. महाराज खरं सांगू का, फौजी लोकांचा आणि वारकरी संप्रदायाचा म्हणजे ते पण एक भक्तच आहेत, पण ते कीर्तन ठेवतील हे खूप दुर्मिळ गोष्ट असते बरं. फौजी स्नान कीर्तना दूर दूर त्यांचा म्हणतास ना, फक्त काट डालेंगे मार डालेंगे. हा, घर भी येतच ना त्या सुट्टीसवर तरी तसंच राहत. मारी टाकसो बरं हो भाऊ, राव जगू दे रे भाऊ, नको रे. म्हणजे इथला जाळा कारभार राहते असणार, पण त्या लोके 2-2 जणे बसेले साठे फौजी. हा, एकनी कीर्तन ठेलचे आणि एकनी माल गुरु करेलचे, दोन्ही फौजी बसेल शेतात. पुरा नेतात फेडायनात चांगले. नाही तर फौजी लोक खरंच बरं परमार्थाकडे खूप कमी असतात. पण दादासाहेब खरंच तुमच्या मनामध्ये बापाच्या पुण्यस्मरणानिमित्ताने कीर्तन ठेवण्याचं मनात आलं ना, याच्यासाठी सुद्धा पूर्वजन्माची पुण्य असावी लागते. कारण कोणाच्याही मनात कीर्तन ठेवणं येत नाही. हां, कीर्तन ठेवणं शेबू, कीर्तन करीले नशे, यांसाठी जाणारा माणूस बी पुण्य पाहिजे आणि राहणारच बी पुण्य पाहिजे. तवय टाया बस. हा, ते तुम्ही आठी येलशेत ना, बाकी लोक फक्त रविकिरण महाराज देखाले येलशेतच. रविकिरण महाराज फक्त निमित्त आहे, पण जास्त ना पुण्याना साठा वाढणार ना त्या कीर्तन माई बट्टस. बाकी ना गरज सांगत नाही भाऊ, आमना गाव मा तर कीर्तन दका सुद्धा गव नाही. असं झेंडाला घेणार तू घ्या नाही म्हणजे. हा, बराच राहतच ना असा. हा, बघा किती टोपीवाले बाबा आहेत. मी आज आहे ना विनोद कमी करत बाबा, टोपीवाला बाबा देखीच नाही, थोडं चिंतन माणसू म्हणतो असले पटीन बुवा. हो, कारण माणूस देखीच नाही रांधू. हो, पचाल पाहिजे नाही का. टोप्या जास्त दिखणार माले म्हणतो टोपीवाला बाबा जास्त थोडं चिंतन मांडू. नाही ते काय गावेस मग टोप्यावाला बाबा कीर्तन येतच नाही. मी फेटा बांधीन जाईल आणि तू एक म्हातारा दिखणं म्हणतो बाबा कीर्तनले या ना म्हणे. महाराज तुम्ही चला मी म्हणूच म्हणे. नेमकं म्हातारा काय कीर्तन मा दिखणं नाही, पण म्हणे गाडीने गेलो तुम्ही मुक्कामे तांबी ज्या घर म्हणा मुक्काम ना. मी ब्रश करत बाहेरून म्हाताराना बी घर समोरच होतं. म्हातारा बी तपकीर लावत म्हणतं बाबा म्हणे काय महाराज म्हणतं रात्री काय दिखणार ते तुम्ही कीर्तन मा. नाही म्हणे महाराज ते काय जाय म्हणतं. काय जाय नातू झोपाळा गो मी झोपी गो म्हणे. म्हणतं मरणा नाही कर तू गावमा कीर्तन नातू झोपाळा म्हण झोपी घ्या तू का रे हो यमना बात बोल. हा, गावमा कीर्तन झोपिले ना. मित्राचे वडील बाबू. हा, नाही बरं कर ना, आता मी मला जागे कर दे ना. वा वा,
बघा मित्राच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध ते करतायत. अजून काय मनाची श्रीमंती. असे लोक खूप कमी दिसतात हो. दुसऱ्यांना आनंद मग आनंद, दुसऱ्यांना दुःख आपलं दुःख म्हणणार लोक खूप कमी येतं. बाकी नाच ना कोणा संदीप दादा साहेब कोणा कर्म चुकीनं काय घडू द्या, बाकी नाही ना. तू ना काय वावर इकतले वगैरे त्यानं इकाय गे म्हणजे दुसऱ्यानं काय होईना का बाकी नसले अशी सवय रास ना. एखादानं जर घरमा काय घडणं ना पटापट हो तुला काय माहित पड ना का. हा थांब तू ना बी नंबर इथं. म्हणजे लोक दुसऱ्यांना सुख देखावत नाही. कितला मोठा माणूस आहे यार. मित्रांना बापनं वर्ष श्राद्ध करायला म्हणजे यापेक्षा असं मोठं काय पाहिजे. मग तर मी माझ्याकडनं असंच म्हणेल संतांच्या भाषेत धन्य माता पिता तयाची. एवढा चांगला विचारांचा व्यक्ती जन्माला येणं याच्यासाठी पण महत् भाग्यच लागतं महाराज नाही का. मला सांगायचं एवढंच, करावे ते मनी समाधान. जीवन जगत असताना समाधानी जीवन जगायचं. वाजले तर 11. मी साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्त वेळ तुमचा घेणे नाही माझाही देणे नाही. जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता काय करायचंय सगळ्यांनी, तुकोबरायांनी जसं सांगितलं की जीवनामध्ये कोणतंही मोठं दुःख आल्याच्या नंतर दुःखाला कवटाळत बसू नका. मग काय करायचंय, म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळो. वेळोवेळा त्या गोविंदाचं भजन वेळोवेळी केलं पाहिजे. मग कसं, कोणत्या गोविंदाचं, जो पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे ना त्या भगवंताचं. कोणाचं, अयोध्येमध्ये जो उभा आहे ना त्या भगवंताचं, प्रभू रामाचं. कोणाचं, गोपिकांसोबत जो वृंदावनमध्ये रास क्रीडा खेळतोय ना त्या देवाचं भजन करायचंय. हाताने टाळी मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, हरी जय.